युद्धामुळे भारताला मोठा फटका हा बसला आहे। मुंबईत एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा जाणवत असून यामुळे 20% हॉटेल्स बंद पडली आहेत, तर 50% बंद पडण्याचा धोका आहे। व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरचे दर देखील वाढले आहेत। आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीतील व्यत्ययामुळे हॉटेल उद्योगासह सामान्य नागरिकांनाही आर्थिक झळ सोसावी लागत आहे। पीएम किसान योजनेचा 22व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 13 मार्च रोजी जमा होऊ शकतो। केंद्र सरकारने या विषयाची अधिकृत तारीख घोषित केली आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर पीएम किसानच्या अधिकृत खात्यावरून सरकारने अंतिम तारखेची घोषणा ही केली आहे। अभिजित सावंत तब्बल 13 वर्षांनंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटासाठी गाणं गाताना दिसणार आहे। आगामी सखे ग साजनी या चित्रपटाचे टायटल ट्रॅक त्याने गायले असून नुकतेच हे गाणे प्रदर्शित झाले आहे। या गाण्यात अभिजित सावंतची झलकही पाहायला मिळत असून गाणं गाण्यासोबतच अभिनय करण्याची संधी मिळाल्याचा आनंद त्याने व्यक्त केला आहे। प्रेक्षकांकडून या नव्या गाण्यालाही भरभरून प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे। आगामी चित्रपट बॉईज हा विनोदी चित्रपट 15 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे। चित्रपटात हिरो बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणाची मनोरंजक कथा मांडण्यात आली आहे। चित्रपटात प्रतीक लाड, हंसराज जगताप, अरबाज शेख आणि घनश्याम दरवडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत। उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेक्षकांना भरपूर कॉमेडी आणि मनोरंजन देणारा हा चित्रपट असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे। आजकाल ऑनलाईनच्या जगात अनेक स्कॅम तसेच मोबाईल हॅकिंगचे प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे। अशातच आता जीमेल हॅक करणे खूप सोपे झाले आहे। तर तुमचे जीमेल हॅकिंग कसे टाळावे त्यासाठी काही टिप्स आहेत, त्या नक्की पुढे फॉलो करा। तुमच्या जीमेल आयडीचा पासवर्ड सर्वात प्रथम तुम्ही मजबूत करा। दुसरी स्टेप म्हणजे 2 स्टेप व्हेरिफिकेशन चालू करा। याशिवाय बनावट मेल किंवा लिंक्सवर क्लिक करू नका। पब्लिक वायफाय वरून जीमेल लॉग इन करू नका। त्याचबरोबर अँटीव्हायरस आणि मोबाईल सिक्युरिटी ॲप्स वापरा।